नाही, लक्षात नाही टाकतात. शरीर असेल तर आपल्याला काय करायचंय? देवाची शरीर शरीराने सरे कुंभरुणावर झाले चिरापणे. ज्ञानोबा म्हणतात, या शरीर तुम्हाला मिळालं, त्या शरीरात तुम्हाला स्वर्गात जायचं असेल तर स्वर्गात जाता येईल, त्या शरीरात तुम्हाला वैकुंठाला जायचं असेल तर वैकुंठाला जाता येईल, आणि या शरीराने तुम्हाला नरकात जायचं असेल तरी नरकात जाता येईल. एक मिनिटांमध्ये प्रमाण सांगतो. एक म्हणलं महाराज आम्हाला स्वर्गाला जायचंय, ज्ञानोबा त्याला प्रमाण देतात. मानवी संसारी जन्मी यज्ञाधिक कर्म केले मग स्वर्ग सुख भोगी जेवी मनोहर. यज्ञाधिक कर्म केलं स्वर्ग सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. दोन नंबरचा साधक जगत तुकोबाराकडे गेला, म्हणजे महाराज शरीर मिळालेलं आम्हाला स्वर्गाला जायचं नाही, आम्हाला वैकुंठाला जायचंय. वैकुंठ झाल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे? वैकुंठ वैकुंठावर जायचं असेल तर तपश्चर्या करा. आता तप म्हणले की आपल्या गप म्हणावं लागतं. तप कुणाला जमतो महाराज? आता तप करणं काय ती काय सोपी गोष्ट आहे होय? तप करणं हा तुम्हाला जर नाही म्हणलं आपण तुम्ही सर्व ते बसली सर सोडून द्या, घरदार सोडून जाऊन द्या, जाय माझ्यामध्ये तप करा. तुम्ही ते दुखलं तुम्ही दुखलं तू आणि तप करून तप माणसाला करता येत नाही. पण महाराज म्हणतात वैकुंठावर जायचं असेल तर तपच करावं लागेल. पण जाऊ दे, तुम्हाला महाराज मला वैकुंठही मान्य नाही, स्वर्गही मान्य नाही, 3 नंबरचा सल्ला त्याला म्हणला महाराज मला नरकात जायचं. आपण नरकातून जायचं म्हणून का जाऊ वाटतं नरकात? और साहेब नरकात कुणाला जाऊ वाटतं का? ते म्हणतात नरकात जायला माणसाचा जन्म मिळाला का? नरकात जायला कुणाला वाटत नाही, पण ऐका, पण नरकात गेल्याशिवाय भागत. पण नरकात चुकायचं असेल, शरीर मिळालं नाही तुम्हाला, या शरीरात मिळाल्यानंतर नरक चुकवता येतो. अरे नरकात जायचं असेल तर फक्त पुण्य आचरण करा, तुम्हाला स्वर्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि नरकात जाण्याची इच्छा नाही, पण नरकात जावं लागतं का? महाराज म्हणतात तुला नरकात जायची अवस्था झाली होय, एकच कर, नरकात जाणे आता पाप म्हणजे काय? बरोबर म्हणजे महाराज सांगतच असते. सांगितलं म्हणून ऐकायचं का? अरे काय काय लोक आम्हाला भेटतात बाबा. आता लोक आता काय म्हणतील भेटल्यानंतर काय सांगतो आम्ही मला शिकून लोक आता आणि निघल्यानंतर एक जण आला चौकडी म्हणजे धनंजय महाराज आज कुठं डाव आहे तुमचा? कीर्तन काय डाव आहे का आमचं? डाव डाव आज कुठं डाव आहे? एक म्हणतो आज कुठं खेळ आहे? लोकांचं काय सांगतं मला काही लोक विचारतात, काही म्हणतात. नरकात जावं वाटत नाही, पण गेल्याशिवाय वाटत नाही का? कारण तुमच्या आमच्याकडून पाप होते. नरकात जाणे ते पाप आचरण आले जायचं नरकात पाप आचरण जर माणसाच्या गुन्ह्याने झालं नरक मिळाल्याशिवाय राहत नाही. मग पुण्य कर्म स्वर्ग मिळेल, पुण्य कर्म शरीराचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. पण पुण्य कशात मिळतं? फक्त देवाच्या नावाने हरिमुख्य म्हणा आणि पुण्याची म्हणा. सतत देवाचं भजन करणं, देवाच्या सांगितलं करणं, देवाचा जवळ करणं पुण्य. महाराज पुण्य हे कशाने करतात हे माझा विषय आपल्याला फक्त शरीराने. शरीर जर मिळालं तर तुम्हाला लाक्षणिक सुख भेटू शकतं, पण ऐका ना, नुसतं शरीर मिळून भागत नाही. नुसतं शरीर